हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज आपण कैरीपासून मस्त गुळांबा बघणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तिथे मी 1 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत। त्या पाण्यामध्ये साधारण 8 तास मी ते भिजवून ठेवलेल्या होत्या आणि सर्व पाणी काढून कोरड्या करून घेतलेल्या आहेत। आता सर्वात पहिल्यांदा याची आपण सालं काढून घेणार आहोत। इथे मी आता सालं काढून घेतेय। सालं काढून झाल्यानंतर आपण ह्या कैऱ्या किसून घेणार आहोत। तुमच्या घरी तुम्ही कैरीच्या कोणत्या रेसिपीज बनवतात हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। हा गुळांबा तुम्ही वर्षभर काचेच्या बरणीमध्ये छान स्टोअर करू शकता। आता किसून झाल्यानंतर आपण कैऱ्यांचं प्रमाण इथे बघू शकता। 1 किलो कैऱ्यांसाठी आपण इथे पाऊण किलो गूळ घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा इथे मीठ घेतलेला आहे। एका कढईमध्ये आपण सर्वात पहिल्यांदा 1 चमचाभर तूप घालून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे। तूप हलकसं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये जिरं घालून घेणार आहोत। जिरं पूर्णपणे तडतडायला हवं। एखाद मिनिटभर आपण हे जिरे तुपामध्ये परतून घेणार आहोत। तुम्हाला माझ्या कोणत्या रेसिपीज आवडतात हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आता यामध्ये आपल्याला जी आपण कैरी किसून ठेवलेली होती ती यामध्ये 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायची आणि परतून झाल्यानंतर आपण याला एक वाफ आणून देणार आहोत। अतिशय टेस्टी असा हा गुळांबा बनतो। त्याच्या गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरेचाही वापर करू शकता आणि साखर आंबा बनवू शकता। चपाती बरोबर खायला अप्रतिम लागतो। नक्की एकदा तरी बनवून बघा आणि बनवल्यानंतर कसं जमलं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आता झाकण घालून आपण याला छान वाफ आणणार आहोत। 3 ते 4 मिनिटं झाले आहेत। हलकीशी कैरी आपली इथे मऊ झालेली आहे। आता यामध्ये आपण गूळ घालून घेणार आहोत। अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे। आता आपण यामध्ये पाऊण किलो म्हणजेच 750 ग्रॅम गूळ यामध्ये बारीक कट करून घेतलेला आहे। तुम्ही हवं असेल तर किसूनही घेऊ शकता, काहीच हरकत नाही आहे। आता गूळ आपण ह्या कैरीमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये आपण अगदी थोडंसं म्हणजे पाव चमचा मी इथे मीठ घातलेलं आहे। सर्व साहित्य आपण छान एकजीव करून घेऊयात। गॅसची फ्लेम मी इथे लोच ठेवलेली आहे। कुठेही गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची नाहीये। तुम्ही मला कमी वेळेत छान प्रतिसाद दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर जरूर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि प्लीज सबस्क्राइब करा। आज मी तुमच्याबरोबर सबस्क्राइब न केलेल्यांचं पर्सेंटेज इथे दाखवणार आहे। 98.5% लोकांनी माझे व्हिडिओज बघितलेले आहेत पण सबस्क्राइब केलेलं नाहीये, तर प्लीज सबस्क्राइब करा। आता आपण गूळ आणि कैरीचं मिश्रण असं शिजवत ठेवणार आहोत। साधारण 15 ते 20 मिनिटांनंतर आपला गुळांबा इथे तयार होणार आहे। अजून हलकसं हे पातळ आहे मिश्रण। अजून एक 5 मिनिटं मी ठेवणार आहे गॅसवरती। मध्ये मध्ये आपल्याला हलवायचं आहे। गुळाचं परफेक्ट असं टेक्स्चर इथे झालेलं आहे आणि आता मी इथे गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहे। हा गुळांबा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण सर्व करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अतिशय मस्त ग्लेझी असा गुळांबा आपला तयार आहे। आता हा गुळांबा मी तुम्हाला सर्व करून दाखवतेय। अतिशय मस्त रंग आलेला आहे। हा गुळांबा तुम्ही काचेच्या बरणीमध्ये काचेची बरणी कोरडी करून वर्षभर छान टिकवू शकता आणि याचा आस्वाद वर्षभर घेऊ शकता। जेव्हा घरामध्ये कोणतीच भाजी नसते किंवा आवडीची भाजी नसते तेव्हा तुम्ही चपाती बरोबर ह्या गुळांब्याचा आस्वाद नक्कीच घेऊ शकता। लहान मुलांनाही प्रचंड आवडेल। अतिशय सुंदर अशी रेसिपी आहे। खूप छान झालेला आहे आपला हा गुळांबा। तुम्ही जेव्हा माझी कोणतीही रेसिपी ट्राय करता तेव्हा ती कशी जमली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूया अशीच एक छान मस्त रेसिपी घेऊन।